त्या डिपार्टमेंटला सांगत आहे. 14 फेब्रुवारीला त्याच ठिकाणी सावरा गावातील ते वावर होता म्हणून ते सांगून राहिले गावचे लोक. हे म्हणजे त्यांच्याकडे लेखी आहे किंवा ते फोननी टेलिफोनिक वगैरे सांगत असेल. 18ला गुरुलाल रामचंद्र वाडिवे यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि हे 8 तारखेपासून 20 तारखेला दुपारी 1 वाजता जुगड्या मरसकोल्ले मुक्ता या पोरीला मारलं गेलं. हे मला म्हणायचं असं आहे, मला आपल्याला सर आपला मुद्दाच तसा आहे की बाबा तुम्हाला इतक्या दिवसापासून जर ह्या गोष्टी माहीत आहे, मग तुम्ही ठोस उपाययोजना का केली नाही त्या ठिकाणी? एकदम परफेक्ट करायला पाहिजे ना. कारण तुम्ही एखाद्याला मेल्यानंतर करणार का तुम्ही ह्या गोष्टी? आणि म्हणून तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष करत. कारण की 106 आता नवीन जो कायदा झाला BSN 2023 ते म्हणते की एखाद्या हलगर्जीपणामुळे जर तुमच्यावर एखादा मारला जात असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग या पद्धतीचा आपण गुन्हा दाखल का याच्यावर चौकशी करा. कोण जबाबदार व्यक्ती आहे नसेल तर आम्ही सर्व लोक आता सर हे आता एखादी घटना जर झाली तर आम्ही आता हे सर्व लोक उठून पोलीस स्टेशनमध्ये छापा लावू की याच्यावर गुन्हा दाखल करा. जे कोणी अधिकारी असेल त्याच्यावर गुन्हा झालाच पाहिजे. त्याला यासाठी आपण या गोष्टीला दुजोरा देऊ की जर असा गुन्हे दाखल झाल्याशिवाय फॉरेस्टमेंटाची सर त्यांची कातडी आता खूप मोठी झाली, चौडी झाली. ते काही कोणाला त्यांना असं वाटतं 25 लाख दिला मोकळे. त्याच्यामुळे आता आपण एखाद्या आदिवासीचे जीव स्वस्त आहे, 25 लाख द्या छुटकारा असं. आणि दुर्दैव असं आहे सर की हे लोक जे आहे ना त्या PRTच्या लोकांवर वन मजुरांवर ते ढकलाढकली करतात.